भाजपचे नेते समरजित सिंह घाटगेंशी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने संपर्क केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। समरजित सिंह यांना कागलमधून मुश्रीफांच्या विरोधात उतरवण्याची शरद पवारांची खेळी असल्याचं बोललं जाते। त्यामुळे कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात नेमकं काय घडतंय पाहूया या खास रिपोर्टमधून। पवारांचा फडणवीसांना धक्का। मुश्रीफांविरोधात घाटगे तुतारी फुंकणार। पवारांनी टाकला फडणवीसांविरोधात डाव। आगामी विधानसभेसाठी शरद पवारांनी शड्डू ठोकले। त्यासाठी पवार सध्या राज्यातील कानाकोपरा पिंजून काढतायत। त्यातच राष्ट्रवादीची मूळ ताकद असलेल्या पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात आता पवारांनी मोहरे हलवण्यास सुरुवात केल्याचं कळतंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोल्हापूरमधील भाजपचे नेते समरजित घाटगेंना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत। यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूरच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे। असं झाल्यास फडणवीसांसाठी हा मोठा धक्का असेल। समरजित घाटगे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती आहेत। 2019च्या विधानसभेत फडणवीसांनीच घाटगेंना उमेदवारी जाहीर केली होती। मात्र युतीत ही जागा शिवसेनेकडे गेल्यानं घाटगे अपक्ष लढले होते। यंदाही कागलमधून हसन मुश्रीफांना उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत। समरजित घाटगेंवर पुन्हा अपक्ष लढण्याची वेळ येण्याची दाट शक्यता आहे। यासाठीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून घाटगेंना गळाला लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत। याबाबत कागलचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफांना विचारलं असता त्यांनीही आमदारकीबाबत सूचक वक्तव्य केलंय। माझं काय समजलं, अजित पवार गट घड्याळ चिन्ह माझा प्रचार सुरू झालेला आहे। माझ्या विरुद्ध कोण आणार आहे मी याची चिंता करत नाही, यादी सांगितलेलं आहे। दरम्यान समरजित घाटगेंनी साम टीव्हीशी बोलताना सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत। मी महायुतीतच, माझ्याबद्दल काहींकडून खोट्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कागलमधून मीच आमदार होणार, माझी तयारी पूर्ण झाली आहे आणि त्यामुळेच काहींच्या पोटात गोळा आलाय। वेळप्रसंगी अपक्ष लढू, मात्र इतर ठिकाणी जाणार नाही। पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे। मात्र याच बालेकिल्ल्यात महायुतीत आलेल्या अजित पवारांचे सर्वाधिक आमदार आहेत। त्यामुळे जागा वाटपात पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला झुकतं माप मिळाल्यास नाराज बंडखोरांना गळाला लावण्याचा प्रयत्न निश्चितच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून होणार। त्यामुळे महायुतीलाच आणि विशेषतः भाजपची डोकेदुखी वाढणार यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।